थेट जाणार आहोत नाशिकमध्ये, जिथे भुजबळ संबोधित करत आहेत. लाल बहादूर शास्त्रीने सांगितलं, जय जवान जय किसान. जवान याचा जय जयकार, पण त्याचबरोबर किसानाचा सुद्धा जय जयकार, शेतकऱ्यांचा सुद्धा जय जयकार. शेतकरी मजबूत असेल तर मजबूतीनं जवान सुद्धा लढू शकेल. पण इथं दुर्दैव आहे, शेतकरी आत्महत्या करतोय आणि जवानांच्या बस गाड्यांवर जे आहे आरडीएसचा हल्ला होतो. तरी सुद्धा जे आहे यांचं आपलं बोलणं चालूच आहे. जास्तीत जास्त जर अटॅक कोणाच्या राज्यात झाले असतील तर ते बीजेपीच्या राज्यामध्ये आतंकवादी हल्ले जास्त झाले. एका रात्री मोदी साहब आले आणि सांगायचे, भाई और बहनों, आज रात के 12 बजे के बाद ये 500 रुपए की नोट और 1000 रुपए की नोट एक कागज मात्र टुकड़ा बनकर रह जाएगी. सगळे घाबरले, कागज मात्र तुकडा. उद्या दुधाला पैसे आहेत, शाळेची फी भरायची आहे, आजारी आहे त्या हॉस्पिटलमध्ये. अरे काय सांगायचं, क्योंकि आतंकवाद रोखला गेला नाही, काळा पैसा आला नाही. काळा पैसा सगळा गुजरातच्या ज्या पतसंस्थांना बँकांमध्ये गेले, जिथे यांचे सगळे काही लोक जे आहेत संचालक बसलेले आहेत, काळा पैसा. हॉस्पिटलमध्ये तर अशी अडचण झाली, मला माहिती आहे मुंबईच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. अरे पेशंटला बाहेर काढायचं, पेशंटची औषधं आणायची आहेत, पेशंटला डिस्चार्ज घ्यायचा आहे आणि खिशात असलेले पैसे कागदाचे तुकडे झालेले आहेत. काही हॉस्पिटल सांगितलं आमचे पैसे अगोदर, नवीन पेशंटला यायचं असेल तर पैसे भरा. लोकांकडे पैसे नव्हते भरायला. म्हणजे आपण नोटबंदीसाठी जे 150 लोक जे आहेत लाईनीमध्ये मेले त्याच्याबद्दल आपण बोलतो आहोत, पण हॉस्पिटलमध्ये औषध पाना वाचून किंवा ऍडमिशन न मिळाल्यामुळे कित्येक लोकांचा मृत्यू झाला. कसला हा कारभार? आतंकवाद थांबला नाही, काळा बाजार थांबला नाही. हे सगळं जे आहे यांच्या कारकिर्दीत झालेलं आहे. आणि तरी सुद्धा हे बोलणार की आम्ही हे केलं, आम्ही ते केलं, आम्ही ते केलं. कायदा सुव्यवस्था अजिबात राहिला नाही. मला माहित नाही, पण आमचं राज्य होतं. पण नाशिकमध्ये 1 महिन्याने जर एखाद्यावर हल्ला झाला किंवा दुर्दैवाने त्याचा खून झाला, अरे किती आरडाओरड भुजबळांच्या नावानं. आणि आता किती काय चाललेलं आहे सांगा तुम्ही. काय कायदा सुव्यवस्था? आमचे मुख्यमंत्री साहेब त्यांनी हे नाशिक दत्तक घेतलं. नाशिक दत्तक घेतलं, आम्हाला आनंद वाटला. बरं झालं बाबा नाशिक दत्तक घेतलं, आता काहीतरी सुधारणा होईल. आपण ज्या वेळेला इथं पालकमंत्री आणि आपलं राज्य होतं त्यावेळेला नाशिकचा अख्ख्या जगामध्ये 16वा क्रमांक होता. प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिकचा 16वा क्रमांक होता. आता जो ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचा अहवाल आला, नाशिकचं नाव सुद्धा नाही, 100त सुद्धा नाव नाही, नावच नाही. नाशिकच्या ठिकाणी नागपूर झालं. नागपूर पण व्हावं ना, पण नाशिक तुम्ही दत्तक घेतलं ना, मग त्या शर्यतीतून नाशिक बाद कसं काय झालं मुख्यमंत्री महोदय? स्मार्ट सिटीची एक यादी जाहीर झाली. नाशिकचा नंबर किती? नागपूर अव्वल असू दे, पुणे पुढे, अमरावती पण आमच्या पुढे आणि नाशिक त्याच्या खाली.
मुख्यमंत्री महोदय, आपण नाशिक दत्तक घेतलं ना, मग हा आमचा स्मार्ट सिटी मध्ये सुद्धा आमचा नंबर खाली कसा काय आला? मुख्यमंत्री महोदय, आम्ही केलेली कामं किंवा समीर भाऊच्या माध्यमातून केलेली कामं ती आपण का पूर्ण केली नाही किंवा ती का पुढे नेली नाही? नाशिक पुणे रेलमार्ग त्यावेळेला सगळं झालं. समीर भुजबळ माझ्याकडे आले आणि म्हणाले की 2 दिवसामध्ये तिकडे बजेट येणार आहे, रेल्वेचं बजेट. महाराष्ट्र सरकारनं जर अर्धे पैसे जर भरण्याची जर तयारी दाखवली नाशिक पुणे मार्गामध्ये तर आपला ताबडतोब नंबर लागतोय. मी त्यावेळेला मुख्यमंत्र्यांना सांगून मीटिंग घेऊन ताबडतोब ठराव कॅबिनेटचा मंजूर केला. महाराष्ट्र सरकार या प्रोजेक्टचे अर्धे पैसे द्यायला तयार आहे. ते पत्र घेऊन समीर भुजबळ दिल्लीला गेले आणि दिल्लीमध्ये नंतर रेल्वे बजेटमध्ये जाहीर झालं की नाशिक पुणे जे आहे हा रेल्वे मार्ग आणि काम सुरू होणार ताबडतोब. गेलं कुठे? का नाही पुढे गेलं? आता त्याचा परत सर्वे होणार. अरे मंजूर झालेला आहे, सर्वे झालेला आहे, पैसे आम्ही देतो म्हणून सांगितलेलं आहे, तिथे ते बजेटमध्ये आले आणि परत सर्वे होणार. म्हणजे फक्त मूर्खात काढायचं काम चाललेलं आहे. मनमाड धुळे इंदोर त्याच्यात मनमाड गेलं, फक्त धुळे इंदोर आलं. तुम्ही आमचे काय म्हणायला पाहिजे, दत्तक पिता. म्हणजे आपल्याला त्यांनी काय घेतलं, दत्तक घेतलं म्हणजे ते दत्तक पिता. त्यांना मला विचारायचं हे का झालं असं, का नाही ते हे जे काम तुम्ही पुढे नेलं. ट्रेकिंग सेंटर जे आहे आपण इकडे बांधलं, या नाशिकमध्ये जे आहे रामाच्या दर्शनासाठी तीर्थयात्रेसाठी येणारे लोक जे आहेत हे आणखीन 1-2 दिवस तरी जे आहेत या नाशिक शहरामध्ये राहिले पाहिजेत. त्र्यंबकेश्वरला गेले पाहिजेत. आपण ताबडतोब त्र्यंबकेश्वरला 4 लेन बांध. शिर्डीला जाऊन आले पाहिजेत. समीर भाऊनं दिल्लीमधून पैसे आणले, सिन्नर शिर्डी मार्ग जो आहे तयार केला. सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये करोडो रुपये आपण खर्च केले आणि हा धार्मिक टुरिझम आपण ज्यांना म्हणतो ते झाल्यानंतर एक बोट क्लब सुंदर तयार केला. त्या बोट क्लबच्या डिझाईनला जगातला 1 नंबरचं बक्षीस मिळालं त्या आर्किटेक्टला, जगातलं 1 नंबरचं. आपण जो 50 बोटी ज्या आहेत अमेरिकेतून आणल्या की ज्याच्यातून अजिबात प्रदूषण होणार नाही. सलमान खाननं त्याचं उद्घाटन केलं. मला आमच्या दत्तक पित्याला विचारायचं आहे, तुम्ही दत्तक घेतलं ना, मग हे का सुरू केलं नाही? याच्यातल्या बोटी सारंगखेडा इकडे तिकडे तुम्ही नेल्यात. अरे इथे आलेले लोक जे आहेत धार्मिक टुरिझम झाल्यानंतर परत एकदा बोटिंग क्लबला गेले असते, तिथे बोटिंग केलं असतं. तिथे असलेल्या कलाकाम का तुम्ही सुरू केला नाही? ज्याच्यामध्ये जे आहेत या सगळ्या अंगणवाड्यांच्या आमच्या महिला ज्या आहेत त्यांना 2 पैसे मिळाले असते. कोट्यावधी रुपये तिथे खर्च झाले. गंगापूर डॅम वर सुद्धा जे आहे एक सेंटर निर्माण झालं. द्राक्षा पासून सगळं काही जे आहे म्हणजे तिथे राहण्याची सोय, तिथे असं एक वातावरण निर्माण झालं केलेलं आहे सुंदर. आज सुद्धा तुम्ही गेल्यानंतर पाहायला मिळेल. इमारती बांधून तयार आहेत, ब्लॉक्स तयार आहेत राहण्यासाठी. मुख्यमंत्री महोदय, आपण का ते सुरू केलं नाही? कोणी तुम्हाला अडवलं होतं? कृषी टर्मिनल मार्केट पिंपरी सैदात 100 एकर जागा. मुख्यमंत्री मला तुम्हाला विचारायचं का तुम्ही केलं नाही? एक सगळं आमचं मंजूर झालेलं काम, किंबहुना काही ठिकाणी इमारती ज्या आहेत 100% पैसे खर्च करून पूर्ण झालेल्या, काही ठिकाणी 80-90% खर्च केले. तुम्ही का केलं नाही?
तुम्ही दत्तक पिते आहात ना आमचे. अंजनेरी ट्रेकिंग सेंटर, अंजनेरी गडावर तिथे जातील मुलं जे आहेत, तिथे कशा रीतीनं जे आहे ते डोंगर चढायचे, ट्रेकिंग जे आहे त्याचं अभ्यास करणार सेंटर आपण तयार केलं. का तुम्ही सुरू केलं नाही? पक्षी निरीक्षण केंद्र तिथे आहे, सुरू केलंच आहे. साहसी क्रीडा संकुल सुरू केलं नाहीत. कन्व्हेन्शन सेंटर साठी पैसे होते, सुरू केलं नाही. ग्रेप वाईन रिसॉर्ट सुरू केलं नाही. मगाशी समीर भाऊने सांगितलं, अरे 1 महिन्याच्या आतमध्ये दिल्लीचे अधिकारी, कलेक्टर, मंत्रालयाचे अधिकारी त्यांच्याकडून आपण 150 एकर जागा शिलापूर जवळ इलेक्ट्रॉनिक टेस्टिंग लॅबला दिले. मुख्यमंत्री महोदय, 5 वर्षामध्ये आपण का ते सुरू केलं नाही? कारण कोट्यावधी लोकांना आपण नोकऱ्या देणार होता, त्यातले काही हजार मुलं जे आहेत तिथे नोकरीला लागले असते. आतापर्यंत मी जे सांगितलं त्या पर्यटनामध्ये हजारो लोक जे आहेत त्यांना उद्योगधंदा मिळाला असता. कारण 2 दिवस जर आलेला पर्यटक जर नाशिक शहरामध्ये राहिला तर तो 80 प्रकारच्या लोकांना वेगवेगळा फायदा देतो. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.